Good morning, all of you. Welcome in 10th class, subject English. Up till now, you have completed 2.5, and now today we are going to learn 2.6 World Heritage. What is World Heritage? A World Heritage site is a landmark or area which has been specially recognized by the United Nations. आता इथे लक्षात घ्या, कोणतेही विशिष्ट ठिकाण किंवा भाग हा युनेस्कोद्वारा निवडला जातो आणि युनेस्को काय करते तर अशा स्थळांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देत असते. आता ह्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो ते आपण पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट द लेसन. द फर्स्ट पॅराग्राफ इज A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization UNESCO to have significant cultural or natural importance to humanity. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. बघा इथपर्यंत. आता ही वर्ल्ड हेरिटेज साईट अशी एक साईट आहे की ती डिटरमाइंड म्हणजे निर्धारित केलेली आहे. कुणी तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्कोने ती निर्धारित केलेली अशी एक ती साईट आहे. टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, और नॅचरल म्हणजे नैसर्गिक. मग सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं महत्त्व असलेली आणि मानवजातीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली अशी ही जी साईट आहे ती युनेस्कोद्वारा हे स्थळ जे आहे ते निर्धारित केलेलं असतं. ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. की ही जी स्थळे असतात ती स्थळे संरक्षित केलेली असतात. प्रोटेक्टेड म्हणजे त्यांचं संरक्षण केलं जातं आणि मेंटेन म्हणजे त्यांचा देखभाल केली जाते. तर ती कुणाकडून केली जाते तर इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्कोकडून अशा ज्या साईट्स आहेत त्यांची देखभाल केली जाते. नेक्स्ट. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally, they vary in type and include forests, lakes, monuments, buildings and cities. आता का ह्यांची देखभाल केली जाते तर त्या साईट्स ज्या आहेत त्या कशा असतात तर कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये वॅरी मीन्स विभिन्नता किंवा विविधता आणि टाईप म्हणजे प्रकार, इन्क्लूड म्हणजे त्यांचा समावेश असतो. मग ह्याच्यामध्ये सुद्धा मानव जातीच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा किंवा अशा ठिकाणांचा याच्यामध्ये समावेश असतो. आणि ही जी ठिकाणे आहेत ती ठिकाणे सुद्धा वेगवेगळी असतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. वॅरी म्हणजे विविधता आणि टाईप म्हणजे प्रकार. तर ह्या प्रकारांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. आता ह्याच्यामध्ये विविधता आढळून येते म्हणजेच काय काय असतात, वेगवेगळे प्रकार कोणते असतात तर त्याच्यामध्ये फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. मग ह्याच्यामध्ये कशाचा समावेश असतो तर अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर युनेस्को जी आहे ही एक संयुक्त राष्ट्र संघटना आहे आणि ह्याच्यामध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक अशी ही एक संस्था आहे. या संस्थेद्वारे काय केलं जातं तर जगभरातील सांस्कृतिक, नैसर्गिक आणि जे ऐतिहासिक ठिकाणे असतात त्या ऐतिहासिक ठिकाणांचं जतन करण्याचं काम कोण करत असतं तर युनेस्को करत असते. आता ही जी ठिकाणं आहे ही ठिकाणे काहीतरी त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असतं किंवा वैशिष्ट्यपूर्ण असतात
की जी पूर्वीच्या काळी बनवलेली होती किंवा ज्याच्यामध्ये विविधता आहे आणि ती पुढच्या पिढीला त्याचे ज्ञान होण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळण्यासाठी त्याचं जतन केलं जातं. आता हे जतन कुणाद्वारे केलं जातं तर ते युनेस्कोद्वारे त्यांची देखभाल केली जाते आणि त्यांचं संरक्षण केलं जातं. आता जी ही इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम जो आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्याची देखभाल केली जाते. आता त्याच्यामध्ये सांगितलं तर आपण काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये फॉरेस्टचा समावेश होतो, लेक्सचा समावेश होतो, मॉन्युमेंट्स आहेत, बिल्डिंग्ज आहेत अँड सिटीज आहेत. आता ह्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर बघा, अरण्यांमध्ये आपण ऐकलेलं आहे की सुंदरबन, काझीरंगा नॅशनल पार्क किंवा नंदादेवी अँड व्हॅली ऑफ फ्लावर्स, कास पठार असेल, अशी जी ठिकाणं आहेत अशा ठिकाणांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. तसंच सरोवरे, स्मारके यांचाही समावेश होतो. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या भारतामधील अशी काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आहेत किंवा ठिकाणांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यातली काही ठिकाणे म्हणजे बघा, ताजमहल असेल किंवा कुतुब मिनार असेल, अजिंठा वेरूळ लेणी असेल आणि ओरिसामधील कोणार्कचं जे सूर्यमंदिर आहे त्या सूर्यमंदिराचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे किंवा महाबलीपुरम येथील मंदिरे, असे अनेक ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणांचा समावेश इथे केलेला असतो. आणि अशा ठिकाणांचे महत्त्व इतरांना कळावे यासाठी युनेस्को सतत कार्यरत असते. See the next paragraph. World heritage sites can also be a combination of both cultural and natural areas. For example, Mount Hengshan in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. आता हा जो पॅरेग्राफ आहे ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे तर अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. आता ही जी वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळं असणारी जी साईट आहे ह्या साईटमध्ये काय असतं तर कॉम्बिनेशन असतं, म्हणजे संयोग असतो. कशाचं संयोग असतो तर कल्चरल अँड नॅचरल एरियाज म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर माउंट हंक्शन इन चायना इज अ साईट. माउंट हंक्शन चीनमधील माउंट हंक्शन हे ठिकाण जे आहे ते ठिकाण कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. तर माउंट हंक्शन हे चीनमधील जे ठिकाण आहे ते सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. आता हे सांस्कृतिकदृष्ट्या का महत्त्वाचे आहे तर बघा, कारण ऐतिहासिक काळामध्ये चीनी कला आणि लिटरेचर म्हणजे साहित्य, तर चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती. आणि ही जी उल्लेखनीय भूमिका होती त्या उल्लेखनीय भूमिका कशामुळे होती तर फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. कारण का तर ते तेथील भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीने हा जो पर्वत होता हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण होता. आता पुढचं जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर ही चित्र जी आहे ती चित्र बघा. फर्स्ट पिक्चर इज ऑफ लोटस टेम्पल. आता हे जे लोटस टेम्पल आहे तर लोटस टेम्पल विषयी थोडी मी तुम्हाला माहिती सांगते. इट इज लोकेटेड इन दिल्ली, इंडिया. इट इज अ Baha'i house of worship that was dedicated in December 1986. Its flower-like shape, it has become a prominent attraction in the city. आता हे जे लोटस टेम्पल आहे तर हे लोटस टेम्पल आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळते. आणि ह्या ज्या टेम्पलचा आकार जो आहे तो कमळाच्या फुलासारखा जो आकार आहे तो पर्यटकांना आकर्षित करतो. आणि आजही तिथे बहाई लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. आणि हे ठिकाणसुद्धा काय आहे तर हे ठिकाणसुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखलं जातं.
त्याच्या पुढे जर पाहिलं तर तुम्ही एलोरा केव्ज, म्हणजेच जे आपल्याला सांगितलं की अजिंठा वेरूळ येथील लेण्या. मग एलोरा केव्ज विषयी काय आपल्याला सांगता येईल तर एलोरा केव्ज इज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज, म्हणजे एलोरा केव्जला सुद्धा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे आणि इट इज लोकेटेड इन द औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्येच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट रॉक कट मॉनेस्ट्री टेम्पल केव कॉम्प्लेक्स इन द वर्ल्ड. इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट स्कल्पचर. जर तुम्ही बघा काही मुलांनी ह्या एलोरा केव्जला किंवा अजिंठा वेरूळला भेटही दिली असेल, त्याच्यावरील जे कोरीव काम आहे ते कोरीव कामसुद्धा इतकं बारीक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे की एलोरा केव्जचं सुद्धा जतन करण्यासाठी वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा एलोरा केव्जला मिळालेला आहे. त्याच्या पुढचं जर पिक्चर पाहिलं तर ते पिरॅमिड्सचं आहे. तर पिरॅमिड्स सगळ्यांना माहिती आहे की इजिप्त हे पिरॅमिड्ससाठी प्रसिद्ध आहे. द इजिप्शियन पिरॅमिड्स आर एन्शंट पिरॅमिड शेप्स masonry structures located in Egypt. Most pyramids were built as tombs for the countries the old and middle kingdom periods. आता त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते किंवा राजे होते त्यांच्या काळामध्ये ही जी पिरॅमिड्स आहेत ती पिरॅमिड्स बांधली गेलेली आहे आणि ह्यांना सुद्धा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे काय तर जागतिक वारसास्थळांचा इतिहास. काय आहे ह्या जागतिक वारसास्थळांचा इतिहास? सी द पॅराग्राफ. ऑल्दो द idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The project cost an estimated $80 million and 40 million of which came from 50 different countries. आता ह्या पॅरेग्राफमध्ये बघा अर्ली 20th सेंचुरी. आता ह्याचा जो म्हणजे जगभरामध्ये जेवढे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळे होती ह्या सगळ्या वारसास्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती संरक्षण करण्याची कल्पना जी होती ती 20th सेंचुरीमध्ये कल्पना सगळ्यांना सुचली होती. आणि त्याच्यानंतर काय झालं 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती अस्तित्वात आली. आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आल्यानंतर पण काय झालं 1950s म्हणजे 1950 पर्यंत ती प्रत्यक्षात आली नव्हती. परंतु इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स आणि 1954 मध्ये इजिप्तने एक प्लॅन्स स्टार्ट केला म्हणजे सुरू केला. काय होता तो प्लॅन तर द एसवान डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. जी इजिप्तमधील सर्वात मोठी जी नदी आहे नाईल नदी, ह्या नाईल नदीवर त्यांनी काय करायचं ठरवलं अस्वान डॅम किंवा अस्वान हाय डॅम त्यांनी बांधायचं ठरवलं होतं. कशासाठी तर फ्लडेड द व्हॅली. कशासाठी तर फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल अँड स्कोअर्स अँड एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. तर जी नाईल नदीचं जे पाणी आहे ते पाणी नियंत्रित करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी म्हणजे नियंत्रण करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी त्यांनी अस्वान हाय डॅम बांधण्याचं योजना आखली होती. आता ही जी धरण बांधण्याची
मूळ योजना आहे, ह्या योजनेमुळं काय होणार होतं तर तेथे असलेलं इजिप्तमध्ये असलेलं अबू सिम्बल, हे अबू सिम्बल जे मंदिर आहे ते मंदिर खूप जुन्या काळातलं म्हणजे इजिप्शियन एन्शंट आर्टिफॅक्ट्स म्हणजे इजिप्तमधलं अगदी जे जुनं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, त्या प्राचीन मंदिरामध्ये जी कलाकृती केली होती त्या कलाकृतीचं जे मंदिर होतं ते काय होणार होतं तर ते पाण्याखाली येणार होतं. आणि म्हणून काय केलेलं आहे, ही जी धरण बांधण्याची योजना होती, ही योजना काय केली होती तर त्यांनी ही धरण बांधण्याची योजना ठरवल्यामुळं हे जे टेम्पल जे आहे ते टेम्पल पाण्याखाली येणार होतं. आणि म्हणून काय केलेलं आहे तर युनेस्कोने मग काय केलेलं आहे 1959 म्हणजे 1959 मध्ये काय केलेलं आहे तर एक आंतरराष्ट्रीय मोहीम इंटरनॅशनल कॅम्पेन म्हणजे जे इंटरनॅशनल कॅम्पेन जे आहे ते इंटरनॅशनल कॅम्पेन म्हणजे आंतरराष्ट्रीय मोहीम जी होती ती राबवलेली होती. केव्हा इन 1959. आणि मग ती जी कॅम्पेन किंवा ते जे मोहीम होती ती मोहीम राबवली. ते मोहीम काय होती तर दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टलिंग. डिसमॅन्टलिंग म्हणजे काय करायचं होतं त्यांना तर ते जे मंदिर होतं त्या मंदिराचे सगळे जे भाग होते ते भाग सुटे करायचे होते. डिसमॅन्टलिंग म्हणजे वेगवेगळे भाग करणे. आणि ते वेगवेगळे भाग करून अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड, आणि ते सगळे वेगवेगळे भाग खाली उतरवून ते उतरवलेले भाग जे होते ते त्यांना काय करायचे होते तर एका उंच ठिकाणी स्थलांतरित करायचं होतं, म्हणजे त्यांना ते तिथून हलवायचं होतं. आणि ह्याचा जो खर्च होता तो जो प्रकल्प होता तो प्रकल्प करण्याचा खर्च जवळजवळ किती होता तर $80 मिलियन असा होता. किती $80 मिलियन त्याचा खर्च होता. परंतु त्यातले 40 मिलियन म्हणजे ह्या प्रकल्पासाठी खर्च करण्यासाठी जे $40 मिलियन जे आहे ते डॉलर वेगवेगळे केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आता ह्या प्रकल्पाला जेवढा खर्च येणार होता त्या खर्चापैकी $40 मिलियन जे आहेत ते 50 वेगवेगळ्या देशांकडून येणार होते. म्हणजे त्यांनी तो प्रकल्प सक्सेस करण्यासाठी एक मदत केली होती किंवा ते पैसे देऊ केले होते. मग आणि हे जे पैसे किंवा ही जी जमा झालेली रक्कम होती ती रक्कम किती 50 वेगवेगळ्या देशांकडून मिळाली होती. आणि मग ह्याच्यानंतर काय झालेले तर ती जी मोहीम आहे ती मोहीम काय झालेली आहे सक्सेस झालेली आहे. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस म्हणजे ती मोहीम त्याच्यामुळे सक्सेस झालेली आहे. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट ॲन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. आणि मग या प्रकल्पाला जेवढं यश आलं होतं त्या यशानंतर मग युनेस्को जे आहे युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स, युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळ परिषद म्हणजेच काय तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी काय केलेले आहे तर सांस्कृतिक जे वारसा स्थळं होती त्या सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी मग तिथून पुढे त्यांनी काय केलेलं आहे तर एक आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे ती संस्था निर्माण संबंधीचा जो मसुदा होता तो मसुदा त्यांनी तयार केलेला आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन वी विल लर्न टुमॉरो.